तुमची संगत कशी आहे, तुम्ही कोणासोबत राहता, कोणासोबत उठता बसता, यावर तुमची ओळख आणि प्रतिमा निर्माण होत असते. त्यासाठी आपण पाण्याच्या एका सुंदर ठेंबेचं उदाहरण घेऊया. पावसाचा एक थेंब जेव्हा आकाशातून खाली पडतो तेव्हा तो शुद्ध आणि स्वच्छ असतो. तोच थेंब आपण हातात घेतला तर तो आपण पिऊ शकतो. पण हाच थेंब जर घाण पाण्यात पडला तर त्या पाण्याने आपण आपले पाय सुद्धा धुणार नाही. तोच थेंब जर गरम तव्यावर पडला तर क्षणात त्याची वाफ होऊन नाहीसा होतो. तोच थेंब जर बर्फावर पडला तर बर्फाचा भाग बनतो. आणि हाच थेंब ज्यावेळी कमळाच्या पानावर पडतो तर तो मोत्यासारखा चमकू लागतो. म्हणजेच थेंब तोच, पण त्याची किंमत आणि ओळख त्याला जिथं स्थान मिळतं त्यावर ठरते. म्हणूनच आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमची संगत कशी आहे हे नक्की तपासा. कारण तुमची संगत तुमच्या विचारांना आकार देते आणि व्यक्तिमत्वाला घडवते.